रामकृष्ण हरी. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बनवत आहोत उपवासाचे गुलाबजामुन. रताळ्यापासूनचे हे गुलाबजामुन खूपच सुंदर लागतात. तर सर्वात आधी आपण इथे 2 रताळी घेतलेली आहेत. त्यांना छानसं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये आपण त्याला वाफवत ठेवलेलं आहे. तर साधारणतः इथे 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागलेला आहे वाफवण्यासाठी. तर इथे पाहू शकता रताळी छानशी वाफली गेलेली आहेत आणि थंड झाल्यानंतर मी वरचं साल्ट त्याचं काढून घेतलेलं आहे. आता या छोट्याशा किसणीने ही रताळी आपण छानशी किसून घ्यायची आहेत. याच्यामध्ये कसलीही गाठ आपण ठेवायची नाही आहे. अगदी मऊसूत असं आपण याला किसून घ्यायचं आहे. रताळी छानशी वाफवली गेल्यामुळे जास्त वेळ लागत नाही, तर ते पटकन किसले जातात. आता इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही रताळी मी छानसे किसून घेतलेले आहेत. याच्यामध्ये कसलीही गाठ आपण ठेवलेली नाही आहे. तर याच्यामध्ये आपण 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. प्रमाण 2 रताळ्यांसाठी आपण इथे 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता ही मिल्क पावडर रताळ्यांमध्ये छानशी आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि याला असंच आपण मळून घ्यायचं आहे. मिक्सचर छानसं मळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे. याच्यामुळे आपल्या गुलाबजामुनला खूपच छानशी चव येते. आता हे सगळं आपण छानसं मिक्स करून घेऊया आणि याचा एक गोळा आपण बनवून घेतलेला आहे. आता हव्या त्या आकारामध्ये आपण जामून हे वळून घ्यायचे आहेत. हातामध्ये असा एक गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं मध्यम प्रेशर देऊन आपण जामून वळून घेणार आहोत. अशाच प्रकारे सर्व जामून आपण वळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता सर्व जामून जे आहेत मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. आता सर्वात आधी आपण साखरेचा पाक बनवून घेऊयात. जसा गुलाबजामसाठीचा पाक आपण बनवतो अगदी तसाच आपण बनवायचा आहे. त्यासाठी 1 वाटी आपण साखर घेतली आहे आणि 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे आणि साखरेचा पाक आपण बनवून घेतलेला आहे. आता गुलाबजामुन आपण तळायला घेऊया. तर तेल तापलेलं आहे. तर तेलाचं टेम्परेचर जे आहे ते मध्यम आहे. ना जास्त गरम ना जास्त थंड. अशा पद्धतीने आपण हे सर्व जामून तळून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता जामूनला किती सुंदर रंग आलेला आहे. तर हे जामून आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि सेम आपण दुसरा बॅचही अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे. आणि सर्व जामून अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत. आता हे जामून आपण पाकामध्ये टाकूया आणि याला भिजण्यासाठी ठेवूया. साधारणतः 2.5 ते 3 तास मी हे पाकामध्ये भिजत ठेवलेले होते जामून आणि इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता जामूनमध्ये पाक जो आहे व्यवस्थित मुरला गेलेला आहे. तर हे आपले उपवासाचे जामून तयार झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत.